नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. जेव्हा बाजारात थंडीच्या सीझनमध्ये मस्त अशी फ्रेश, हिरवीगार, ताजी-ताजी मेथीची भाजी दिसते, तेव्हा आपल्याला लगेचच ती भाजी विकत घ्यायचं मन होतं. पण एवढ्या भाजीचं काय करायचं ह्याचा विचार पडतो. सारखी-सारखी मेथीची भाजी बनवून खाऊन तर आपण कंटाळून जातो. तर बाजारातून आणलेल्या त्या ताज्या-ताज्या मेथीची भाजीची आज मी तुम्हाला अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत, भरपूर लेयर्स असलेली, तोंडात टाकताच विरघळेल अशी, कमी तेलकट, तोंडाला चव आणणारी आणि 2 महिने स्टोअर करू शकणारी मेथीच्या भाजीची मठरी तयार करून दाखवणार आहे. ही मेथीच्या भाजीची मठरी तयार करून तुम्ही हिला एखाद्या एअरटाईट बरणीत भरून चहासोबत खाण्यासाठी तसेच मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी आणि मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी सुद्धा अगदी 2 महिने स्टोअर करून खाऊ शकता. ही मठरी खाऊन तुमच्या तोंडाला फारच छान चवेल. बेसन आणि मैद्याचा वापर न करता आज मी तुम्हाला ही खारीप्रमाणे खुसखुशीत, भरपूर लेयर्स असलेली, रुचकर अशी मेथीच्या भाजीची मठरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करून दाखवणार आहे. बनवायला फारच सोपी, मजेदार आणि चवीला फारच रुचकर लागते ही मठरी खाण्यासाठी. जास्त दिवसांच्या प्रवासात नेण्यासाठी सुद्धा तुम्ही ही मठरी तयार करू शकता. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या ह्या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. तर मठरी बनवण्यासाठी इथे मी ही एक जुडी मेथीची भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे. हिला मी सुरीने अगदी बारीक चिरून घेणार आहे. लक्षात ठेवा, भाजीच्या जास्त जाड काड्या घ्यायच्या नाहीये. अगदी कोवळ्या काड्या असल्या तरच घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने ही मेथीची भाजी अशी अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. दुसरं म्हणजे ही भाजी पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हिच्यातलं संपूर्ण पाणी चाळणीवर ठेवून निथळून आणि सुकवून घ्यायचंय. पाण्याचा एकही थेंब ह्या भाजीमध्ये राहिला नाही पाहिजे. ही भाजी चिरून घेतल्यानंतर ह्या भाजीच्या इथे बरोबर या साईजच्या 2 वाट्या भरल्या आहे. यानंतर आता इथे गॅसवर मी या पॅनमध्ये हे 1 चमचा साजूक तूप घालून घेणार आहे. साजूक तुपाचा फ्लेवर जर तुम्हाला आवडत नसेल, तर साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. तूप मेल्ट झाल्या-झाल्या लगेचच ह्या तुपामध्ये दोन्ही वाट्यांमधली बारीक चिरलेली मेथीची भाजी परतायला घालायची आहे. मीडियम फ्लेमवर ही भाजी अगदी फक्त 3 ते 4 मिनिट परतून घ्यायची आहे. ह्याच्याने ह्या भाजीतलं मॉइश्चर आणि कच्चेपणा पूर्णपणे निघून जाईल आणि ह्या भाजीचा तुपात परतून रंग सुद्धा छान असा हिरवागार खुलून येईल. हे पहा, अशा पद्धतीने ही भाजी आपण ह्या ठिकाणी मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट परतून घेतली आहे. हिला सुटलेलं पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचंय. यानंतर आता इथे या बाउलमध्ये मी हे 1.25 वाट्या गव्हाचं पीठ घालून घेणार आहे. ज्या वाटीने आपण बारीक चिरलेली मेथीची भाजी घेतली होती त्याच वाटीने ह्या ठिकाणी मी हे गव्हाचं पीठ मोजून घेतलंय. यानंतर ह्याच्यामध्ये मी 2 चमचे बारीक रवा घालून घेणार आहे. या रव्यामुळे मठरी मस्त अशी खुसखुशीत बनून तयार होते. पण रव्याचा अति जास्त सुद्धा वापर करायचा नाहीये. त्याच्याने तुमची मठरी तेलकट तर होईलच, पण मठरी मस्त अशी खारीप्रमाणे खुसखुशीत न होता कडक तयार होईल. यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे छोटा अर्धा चमचा हिंग घालून घेणार आहे. यासोबतच अर्धा चमचा ओवा हातावर असा थोडासा चोळून ह्याच्यामध्ये घालायचा आहे. म्हणजे या ओव्याचा सुगंध आणि चव आपल्या मठरीमध्ये छान उतरेल. यानंतर इथे मी हे 1 चमचा जिरं थोडंसं खलबत्त्यात कुटून बारीक करून घेतलंय. तर हे खलबत्त्यात कुटलेलं जिरं सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. या जिऱ्याचा सुद्धा फ्लेवर मठरीला फारच छान येतो. यानंतर 1 चमचा सफेद तीळ, अर्धा चमचा पिठी साखर, चवीनुसार अर्धा चमचा मीठ, छोटा अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा कुटलेली काळी मिरीची पूड, चवीनुसार 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे साजूक तूप मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. हे सर्व जिन्नस एकदा असे चांगले मिक्स करून घ्यायचे. साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्याच्यामध्ये तेलाचा सुद्धा वापर करू शकता. पण साजूक तुपाचा फ्लेवर मठरीला फारच छान येतो. बस तर आता ही पॅनमध्ये साजूक तुपामध्ये परतून घेतलेली सगळी मेथीची भाजी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सुरुवातीला मेथीची भाजी ह्या इतर घटकांसोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. थोडं-थोडं पाणी घालून ह्याचा आपण घट्ट असा उंडा मळून घेणार आहोत. हे पहा, हा मठरीचा उंडा एवढा घट्ट मळून घ्यायचा आहे. ह्याच्यातल्या सर्व घटकांचा फ्लेवर एकजीव होण्यासाठी आणि ह्याच्यातला रवा भिजून येण्यासाठी ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवायचंय आणि ह्याला कमीत कमी 15 मिनिट भिजत ठेवायचंय.
जोपर्यंत आपला मळलेला उंडा भिजत आहे तोपर्यंत इथे मी ह्या बाउलमध्ये हे 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालून मिक्स करून घेणार आहे. ह्याची आपल्याला घट्ट पेस्ट तयार करून घ्यायची आहे. कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी मैदा किंवा मग तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता आणि साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी तेल सुद्धा वापरू शकता. बस हा साठा म्हणजेच ही पेस्ट अशी एवढी घट्ट तयार करून घ्यायची आहे. इथे एकीकडे आपला हा उंडा सुद्धा आपण 15 मिनिट भिजवून घेतलाय. ह्याला पुन्हा एकदा चांगलं असं मळून घ्यायचंय. हे पहा, ह्याला मळून चांगलं असं प्लेन करून घ्यायचंय. बस तर आता ह्याचे मी चपातीच्या उंड्याचे साईजचे उंडे तयार करून घेणार आहे. मळलेल्या ह्या सगळ्या उंड्याचे असे छोटे छोटे उंडे एकदाच करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला ह्याच्या चपात्या लाटून ह्याची मटरी फटाफट बनवायला सोपं जाईल. हे पहा, इथे मी हे सगळे एकसारख्या साईजचे उंडे तयार करून घेतले. बस तर आता एक एक उंडा घेऊन ह्याला आपण गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहोत. ह्याची अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. सुक्या पिठाची आवश्यकता पडली तर अगदी थोडं थोडं गव्हाचं सुकं पीठ लावून ह्याची अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने मी तयार केलेल्या उंड्यांच्या सुरुवातीला 2 समान पोळ्या लाटून घेणार आहे. बस ह्या ज्या पोळ्या आहे ह्यांना अगदी पातळ लाटायचंय, तरच तुमची मटरी अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत तयार होईल. एवढी खुसखुशीत की अगदी तोंडात टाकताच मटरी तोंडात विरघळेल. तुम्हाला मटरी चावायची सुद्धा गरज नाही पडणार. अगदी हलक्या हाताने मटरीचा सहज चुरा होईल. एवढी खुसखुशीत तयार होते ही मटरी. पहिल्या पोळीला हा तयार केलेला साठा लावून घ्यायचा आहे. हा साठा पोळीला असा अगदी कडेपर्यंत लावून घ्यायचा आहे. ह्याचा अगदी जाड थर लावायचा नाहीये ह्या पोळीला. असा अगदी पातळ थर लावून घ्यायचा ह्या साठ्याचा ह्या पोळीवर. यानंतर अगदी थोडंसं गव्हाचं पीठ ह्याच्यावर भुरळायचंय. यानंतर आता लाटलेली दुसरी पोळी या पहिल्या पोळीवर अशा पद्धतीने ठेवायची आहे. या दुसऱ्या पोळीला सुद्धा असा सगळीकडे साठा लावून घ्यायचा आहे. तसं तर मटरी बनवायला जास्त अवघड नाहीये. प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेऊन काही महत्त्वाच्या टिप्स फॉलो करून मटरी बनवली तर मटरी 100% परफेक्ट बनून तयार होते. दुसऱ्या पोळीला साठा लावून घेतल्यानंतर आता पुन्हा ह्या दुसऱ्या पोळीच्या वर असं थोडंसं गव्हाचं पीठ भुरळायचंय. यानंतर आता ह्या दोन्ही पोळ्या अशा एकत्र पकडून ह्यांना अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचंय. फोल्ड केलेल्या प्रत्येक पार्टवर थोडासा साठा लावून घ्यायचा आहे आणि साठ्याच्या वरतून थोडंसं गव्हाचं सुकं पीठ भुरळायचंय. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्या पोळ्यांच्या दोन्ही बाजू फोल्ड करून घेतल्याय आणि ह्यांना साठा लावून ह्यांच्यावर गव्हाचं सुकं पीठ भुरळून घेतलंय. यानंतर आता ह्या पोळीच्या शिल्लक राहिलेल्या दोन्ही बाजूंना असं एकमेकांवर फोल्ड करून घ्यायचंय. हे पहा, याचा असा चौकोनी शेपचा उंडा तयार झालाय. हा उंडा आपण पुन्हा गव्हाचं सुकं पीठ लावून लाटून घेणार आहोत. ह्याला शक्यतो आयताकृती शेपमध्येच लाटून घ्यायचंय. ह्याला लाटताना सुक्या पिठाची गरज पडली तर अगदी थोडं थोडं गव्हाचं सुकं पीठ लावून ह्याला अगदी चपातीप्रमाणेच पातळ लाटून घ्यायचंय. बस तर आता ह्या लाटलेल्या पोळीवर आपण पुन्हा साठा लावून घेणार आहोत. हे पहा, असं या पोळीला अगदी कडेपर्यंत साठा अगदी एकसमान लावून घ्यायचा आहे. यानंतर या साठ्याच्या वरतून पुन्हा थोडंसं गव्हाचं सुकं पीठ भुरळायचंय. तर आता ही जी पोळी आहे हिला आपण असा एक फोल्ड करून घेऊया आणि ह्या फोल्ड केलेल्या बाजूवर सुद्धा आपण साठा लावून गव्हाचं सुकं पीठ भुरळून घेऊया. असं केल्याने तुमच्या मटरीला जास्तीत जास्त लेयर्स तयार होतील आणि त्याच्याने तुमची मटरी तळून मस्त अशी खारीप्रमाणे खुसखुशीत तयार होईल. बस तर आता ह्या पोळीला असा शेवटचा फोल्ड करून ह्याच्यावर हलक्या हाताने लाटणं फिरवायचंय आणि ह्याला थोडंसं पातळ करून घ्यायचंय. असं केल्याने ह्याच्यातली सगळी यर निघून जाईल.
आणि ह्याच्यातल्या सगळ्या घड्या एकमेकांना व्यवस्थित चिकटतील. बस ह्याला लाटून अगदीच पातळ करायचं नाहीये. बस ह्याला असं एवढं पातळ लाटून घ्यायचंय. यानंतर आता ह्याचे आपण सुरीने स्लाइस कट करणार आहोत. तर असं अर्धा अर्धा इंचाचं अंतर सोडून सुरीने ह्याचे असे स्लाइस कट करून घ्यायचे. या स्लाइस तुम्हाला जशा लहान मोठ्या हव्या असतील तसं तुम्ही ह्यांना सुरीने कट करून घ्यायचंय. तर हे पहा, आत्ताच तुम्ही इथे पाहू शकता, या प्रत्येक स्लाइसच्या आतमध्ये तुम्हाला खूप साऱ्या लेयर्स दिसत असतील. ह्यांना तळताना ह्या ज्या लेयर्स आहे या तेलामध्ये सुट्या होतील आणि त्याच्याने आपली मठरी अगदी खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेली आणि तळून मस्त अशी खुसखुशीत तयार होईल. बस तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या उंड्यांची मठरी तयार करून घेणार आहे. एकदाच अशा सगळ्या मठऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि ह्यांना तेलात तळायला सोडायचंय. मठरी तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय आणि मगच मठरी तेलामध्ये तळायला सोडायची आहे. तेलात बसतील तेवढ्या मठऱ्या तेलात तळायला सोडल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर या मठऱ्या तेलामध्ये अधूनमधून उलटसुलट करून दोन्ही बाजूने छानपैकी तळून घ्यायच्या आहे. मठरी तेलात तळायला घातल्यानंतर सुरुवातीला 3 ते 4 मिनिट ह्यांना अजिबात टच करायचं नाहीये. जेव्हा ह्या आपोआप तेलावर तरंगायला लागतील तेव्हाच ह्यांना पलटी करून घ्यायचंय. हे पहा, आत्ताच तुम्हाला ह्यांना खूप साऱ्या लेयर्स दिसत असतील. ही मठरी तळून फारच खुसखुशीत होते. तेव्हा ह्यांना अगदी अलगद असं पलटी करून घ्यायचंय आणि ह्यांच्या दोन्ही बाजू अगदी खुसखुशीत होईपर्यंत ह्यांना ह्या तेलामध्ये तळून घ्यायचंय. तर हे पहा, इथे ह्या तेलाचं फसफसणं पूर्णपणे बंद झालंय. म्हणजेच आपल्या ह्या मठऱ्या तेलामध्ये अगदी आतपर्यंत छानपैकी तळून झालंय असं समजावं. आणि तुम्ही इथे पाहू शकता, ह्यांचा तळून रंग सुद्धा पूर्णपणे बदललाय. फारच खुसखुशीत तळून झालंय आपल्या ह्या मठऱ्या या ठिकाणी. हे पहा, ह्या मठऱ्या दिसतानीच बघा काय मस्त अशा खारीप्रमाणे खुसखुशीत दिसताय आणि ह्यांना खारीप्रमाणेच खूप साऱ्या पातळ लेयर्स पडल्याय. त्याच्याने तुम्ही इमॅजिन करू शकता की आपल्या ह्या मेथीच्या मठऱ्या किती खुसखुशीत झाल्या असतील. फारच खमंग, खारीप्रमाणे भरपूर लेयर्स असलेल्या आणि खारीप्रमाणे अतिशय खुसखुशीत, तोंडात टाकताच विरघळतील अशा आपल्या ह्या मेथीच्या मठऱ्या ह्या ठिकाणी फारच टेस्टी बनून तयार झाल्या आहे. ही मेथीची मठरी तुम्ही जास्त दिवसांसाठी प्रवासात नेण्यासाठी किंवा मग मधल्या वेळेतली छोटीशी भूक भागवण्यासाठी आणि चहासोबत खाण्यासाठी अगदी 2 महिन्यांपर्यंत स्टोअर करू शकता. मुलांना टिफिनमध्ये द्यायला सुद्धा ही मेथीची मठरी फारच उत्तम राहील. दिवाळीच्या फराळी पदार्थांमध्ये सुद्धा तुम्हाला ही मेथीची मठरी नक्कीच बनवायला आणि खायला सुद्धा आवडेल. कारण मेथीची मठरी खाऊन तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येते. तुमची लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील ही मेथीची मठरी. दिसण्यासोबतच खाण्यासाठी फारच खुसखुशीत आणि रुचकर लागते ही मेथीची मठरी. ही एवढी खुसखुशीत मठरी तुम्हाला चावायची सुद्धा गरज पडणार नाही. अगदी तोंडात टाकताच ही मठरी तुमच्या तोंडात खारीप्रमाणे विरघळल्या जाईल. एवढी खुसखुशीत बनून तयार झाली आपली ही मेथीची मठरी या ठिकाणी. तुमची मुलं आणि तुमच्या घरातील सदस्य जर मेथीची भाजी खायचं टाळत असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही ही अशी भरपूर लेयर्स असलेली, खारीप्रमाणे खुसखुशीत आणि रुचकर अशी मेथीची मठरी नक्की बनवून द्या. बघा कसे मिनिटात फस्त करतील ते ही मेथीची मठरी. तर फ्रेंड्स, तुम्ही एकदा नक्की माझ्या या रेसिपीप्रमाणे अशी मेथीची भरपूर लेयर्स असलेली, खारीप्रमाणे खुसखुशीत आणि रुचकर अशी मेथीची मठरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.